नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठात BA भाग 1 मध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट झालेली राजेंद्र भोसले यांची कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात राजेंद्र भोसले लिखित सुटका. सदाभाऊ गावातला एक कष्टाळू आणि प्रामाणिक शेतकरी. सत्यवचनी पापभिरू व्यक्ती म्हणून त्याच्याकडे गाव आदरानं पाहत असे. गळ्यात तुळशीची माळ. निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती म्हणून त्यांच्या शब्दाला गावात मान होता. वडिलोपार्जित 5 एकर शेती ते जोमानक असायचे. त्यातली 2 एकर पाण्याखालची. शेतात विहीर असल्यानं 2 एकराचा तुकडा भिजायचा. त्या तुकड्यात ते नगदी पिकं काढायचे. दुसरा 3 एकराचा तुकडा गावापासून लांब होता. तिथे मात्र ते पारंपरिक हंगामी पिकं घेत असत. घरात दूध दुभतं होतं. 4 म्हशी, 2 जर्सी गायी होत्या. दूध विक्रीतनं घर बरं चालायचं. त्यांना 2 मुलं आणि 1 मुलगी अशी 3 अपत्य होती. मुलीचं लग्न झाल्यामुळे तिची चिंता मिटलेली होती. थोरला धनंजय तालुक्याला शिक्षक म्हणून नोकरीस असल्यानं तिथेच त्याने आपला संसार थाटला होता. धाकटा अभिमान, बायको सुंदरा आणि सूनबाई सुमन यांच्या समवेत ते राहत होते. तिन्ही अपत्यांची लग्न झाल्यानं कौटुंबिक जबाबदारी त्यांच्यावर नव्हती. थोरल्या मुलाला नोकरी असल्यानं ते त्याचे प्रति निश्चिंत होते. मुलगी सुस्थापित घरात दिल्यानं तिचीही काळजी नव्हती. त्यांना काळजी सतावत होती ती धाकट्या अभिमानची. अभिमानचं 5 वर्षांपूर्वीच लग्न करून दिलं होतं. त्याला 2 मुलंही झाली होती. त्यांची सून सुमन ही सर्व गुण संपन्न होती. सासऱ्यांना पिता आणि सासूला माता समजून ती नांदत होती. आपल्या सासूबाईंच्या बरोबर घरातली आणि शेतीतली कामं ती जोमानं करत होती. अभिमान मात्र किडक्या प्रकृतीचा होता. सतत त्याला काही ना काही आजार असायचा. अंगदुखी, डोकेदुखी, पाठदुखी अशा व्याधींनी तो सतत ग्रासलेला असायचा. अल्पवयातच त्याला मधुमेह आणि रक्तदाबानं ग्रासलं होतं. दवाखान्याचा खर्चही खूप व्हायचा. त्याला शेतातलं काम होत नसायचं. त्याची शारीरिक क्षमता नसल्यानं सदुभाऊंपुढे त्याच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. सदुभाऊंनी शेतीच्या जोरावर आपल्या थोरल्या मुलाला शिकवलं, मास्तर केलं, मुलीचंही लग्न करून दिलं. अभिमान मात्र शाळेत शिकला नाही. कसा बसा 5वी 6वी पर्यंत तो शिकला. त्याचं शाळेत लक्ष नसल्यामुळे तो सतत नापास होत असायचा. अखेर सदाभाऊंनी त्याला शेतात घालायचं ठरवलं. त्याच्याकडनं शेतीची कामं करून घेतली जायला लागली. वय झाल्यावर त्याचं लग्नही करून दिलं. पण त्याच्या आजारी प्रकृतीमुळे तो शेती कामातही मागेच राहायला लागला. सुनबाईंनी त्याची उणीव भरून काढली. सुनबाईच्या व्यक्तिमत्वापुढे तो झाकला जात होता. सदाभाऊंनी 60 ओलांडलेली होती. शेती हेच आपलं दैवत मानून ते रात्रंदिवस शेतात राबत होते. गावाजवळील 2 एकर बागायत शेत कसून अल्पावधीत त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणलेला होता. शेतीच्या विकासासाठी बँकांची आर्थिक मदतही घेतली होती. विहीर बांधकाम, ठिबक सिंचन, पीक कर्ज या कामी त्यांनी कर्ज घेतलं होतं. वेळच्या वेळेला नियमित परतफेडही करत होते. घरात आहे त्यात त्यांनी प्रपंच भागवलेला होता. शिलकीतल्या पैशानं मुलामुलींची थाटामाटात लग्न लावून दिली. लग्नापूर्वी थोरला मुलगा घरासाठी आर्थिक हातभार लावत होता, पण त्याचाही संसार वाढत गेला. 3 मुलं झाली. त्याच्या कुटुंबाचं पालन पोषण आणि मुलांचं शिक्षण यामुळे त्याचं वेतन कुटुंबासाठी तुटपुंज पडायला लागलं. अखेर सदाभाऊंनी त्याच्याकडनं आर्थिक मदतीची अपेक्षा सोडून दिली. 3 मुलांची लग्न आणि वाढत्या कुटुंबाच्या खर्चामुळे त्यांच्याकडचा सर्व पैसा खर्च झालेला होता. 1 रुपयाही शिल्लक नसायचा. वर्षभराचं धान्य आणि भाजीपाला शेतातून मिळायचा.
दूधही घरचंच असल्यानं तसा काही विशेष घरखर्च नसायचा. पण लेकीचं येणं जाणं, पाहुण्यांची वर्दळ, सणसूद यामुळे त्यांचा बहुतांश पैसा खर्च होत असे. अभिमानचा दवाखाना मात्र सातत्यानं असायचा. त्याला हृदयरोग आणि मधुमेह असल्यामुळे त्याची नियमित तपासणी करायला लागायची. त्याच्या सततच्या तब्येतीच्या तक्रारींमुळे खूप पैसा खर्च व्हायचा. आलेला दुधाचा पगार त्यातच जायचा. दिवसामागून दिवस जात होते. सदाभाऊंचा स्वभाव स्वाभिमानी होता. ते सहसा कोणाकडे मदतीची याचना करत नसायचे. आहेत त्यात भागवण्याचा त्यांचा खटाटोप असे. दवाखान्याचा वाढता खर्च त्यांना पेलेनासा झाला. मदतीसाठी नातेवाईकांकडे हात पसरावे लागले. काहींनी आनंदाने दिले तर काहींनी त्यांच्या परिस्थितीची टर उडवली. त्या लोकांचे बोल ऐकून सरळ मार्गी सदाभाऊंच्या काळजाला भेगा पाडायच्या, पण इलाजच नव्हता. दवाखान्याकडे दुर्लक्ष करून पैसे वाचवून आपल्या लेकाचा जीव धोक्यात घालणं त्यांना मान्य नव्हतं. थोरला शिक्षक असल्यामुळे तो नोकरीनिमित्त गावोगावी फिरणार. आपल्याला म्हातारपणी आता धाकट्याचाच आधार आहे हे ते ओळखून होते आणि म्हणून ते त्याच्या तब्येतीकडे जातीनं लक्ष देत असत. अभिमान तसा वयानं कमी होता. 35च्या आसपासचं वय. पण ऐन 30च्या वयातच हृदयरोग आणि मधुमेहानं त्याला ग्रासलं. शहरातल्या नामवंत डॉक्टरांच्याकडनं त्याच्यावर उपचार चालू होते. एकदा असाच अभिमान शेतातलं काम करत असताना भोवळ येऊन खाली पडला. तातडीनं त्याला दवाखान्यात भरती केलं. तो कोमात गेला होता. सदाभाऊंना त्याची खूप काळजी वाटायला लागली. डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्या. तपासण्यांती डॉक्टरांनी सदाभाऊंना बोलवून घेतलं आणि सांगितलं, हे बघा काका, तुमच्या मुलाचा आजार गंभीर आहे. त्याच्या हृदयात 3 ब्लॉकेजेस आहेत. तातडीनं शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे. हे ऐकून सदाभाऊ आणखीन घाबरले. ते म्हणाले, डॉक्टर साहेब काय बी करा, पण माझ्या लेकाला वाचव. अहो मला म्हातारपणी त्याचाच तर आधार आहे. अहो त्याची बी लेकरं अजून लहानी आहेत. त्याला काही कमी जास्त झालं ना तर. असं म्हणून सदाभाऊ ढसाढसा रडायला लागले. डॉक्टर म्हणाले, काका रडू नका काका, तुम्ही असा धीर सोडू नका. आम्ही त्याला वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न करू. खास तज्ज्ञांना पाचारण करू. तुम्ही खर्चाच्या तयारीला लागा. खर्च? किती खर्च घेईन डॉक्टर साहेब? सदाभाऊंनी डोळे पुसत विचारलं. ते बघा, ते आत्ताच निश्चित सांगता येणार नाही, तरी निदान 2-2.5 लाख तरी नक्की लागतील. खर्चाचा आकडा ऐकून सदाभाऊंना भोवळ आल्यासारखं वाटलं. डोळ्यांसमोर तारेच चमकले. स्वतःला सावरत ते म्हणाले, इतका खर्च? अहो त्यांच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस झाली आहेत. त्यामुळे रक्तपुरवठा मेंदूपर्यंत पोहोचत नाही. त्यांच्या जीवाला काहीही होऊ शकतं. हृदयाचं ऑपरेशन करून ते ब्लॉकेजेस काढले जातात. हृदयाचा रक्तपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून इम्पोर्टेड स्प्रिंगाही टाकाव्या लागतात. आणि ही शस्त्रक्रिया तज्ज्ञांकडनं करून घ्यावी लागते. त्यामुळे इतका खर्च हा येणारच. आणि हा मी कमीत कमी खर्च सांगितला आहे बरं. फक्त ऑपरेशनचा 2.5 लाखांपर्यंत खर्च जाऊ शकतो. वरचा गोळ्या औषधांचा खर्च वेगळा. बघा, तुम्हाला मुलगा प्रिय आहे का पैसा? अहो असं का बोलताय डॉक्टर साहेब तुम्ही? मुलापरीस का पैका जास्त आहे वय? तुम्ही पैशाची काळजी अजिबात करू नका. अहो येळ पडली ना तर माझ्या शेतीचा तुकडा ऐकतो, पण माझ्या लेकाला वाचवा हो. असं म्हणून ते पुन्हा रडायला लागले. तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे का? म्हणजे त्यानुसार तुम्हाला शासकीय योजनेची सवलतही मिळू शकते. डॉक्टर साहेब, अहो पिवळं कार्ड होतं, पण ते गाळ झालंय हो. एकदा लेकरावांच्या हातात पडलं, कोणाचं लक्ष नव्हतं, पार तुकडं केलं बेन्यांनी. आता त्यासनी तरी काय कळतंय म्हणा. नवीन कार्ड काढाय 17 हेलपट घातलं तलाठ्याकडं. पार सर्कलपासून मामलेदारा पवतूर गेलो, पण अजून काय काम नाही झालं. म्हणून मी त्या कार्डाचा आता नादच सोडलाय बघा. मग तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर निर्णय घ्या.
एकतर कार्ड तरी उपलब्ध करा किंवा रोख पैसे तरी भरा. सदाभाऊंनी शिक्षक मुलाशी चर्चा केली. त्यांनी 50,000 रुपये दिले. घरातले बायकोचे आणि सुनेचे दागिने गहाण ठेवून आणखीन 50-60,000 मिळाले. 1-2 नातेवाईकांनी किरकोळ 10-20 हजारांचा हातभार लावला. अशा प्रकारे त्यांनी 1,25,00,000 रुपये तातडीनं उभे केले. ऑपरेशनसाठी आगाऊ पैसे भरले, पण 1,25,00,000 हे भागणार नव्हतं. कमीत कमी 2.5 तरी भरावे लागतील असं नर्सनं सांगितलं. आता सदाभाऊंपुढे पंचाईत पडली. आणखीन 1.5-2 लाख तरी लागणार होते. ऑपरेशनच्या खर्चाशिवाय 50,000 रुपये वरच्या औषध पाण्यासाठी ठेवणं गरजेचं होतं. सदाभाऊंचं विचारचक्र जोरात फिरायला लागलं. आत्ता इतका पैसा इतक्या तातडीनं कोण देणार? उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत पैसे भरणं गरजेचं होतं. नातेवाईकात आणि मित्रात इतकी रक्कम देणारी व्यक्ती त्यांना दिसत नव्हती. अचानक त्यांना गावातल्या अंबादास सावकाराची आठवण आली. गावात एक रकमी 2 लाख हाच माणूस देऊ शकतो अशी त्याची खात्री झाली. अंबादास सावकार हा गावात सावकारी करत असे. अव्वाचं सव्वा व्याज उकळून तो स्वतःची पोतडी भरत असे. कर्ज देताना तो गरजवंतांच्या जमिनीचं साठेकत लिहून घेत असे. व्याज नियमितपणे फेडण्याची त्याची अट असे. दिलेल्या मुदतीत व्याज दिलं नाही तर तो जमीन बळकावत असे. त्याची वसुलीची पद्धतही वाईट होती. आपल्या कर्जदारांना तो तुच्छ समजून त्यांचा अपमान करत असे. वसुलीसाठी घरी येऊन कर्जदाराला शिवीगाळ करत असे. प्रसंगी मारहाण सुद्धा करत असे. त्यांनी आपल्या शेतात एक खोलीच केली होती. तिथे कर्जदाराला नेऊन मारहाण करत असे. व्याजापोटी त्याच्या मागण्याही मानवतेला काळिमा फासणाऱ्या असायच्या. कर्जदाराच्या बायका, मुली, सुना, बहिणी त्याच्या वासनेची शिकार होत असत. पण सदाभाऊंकडे आत्ता दुसरा मार्ग नव्हता. मरणाच्या दारात असलेल्या लेकाला वाचवणं भाग होतं. कर्ज फेडण्यासाठी अवधी असतो, त्या अवधीत आपण काहीतरी करून कर्ज फेडू असा विचार करून ते अंबादास सावकाराकडे गेले. सदाभाऊंचा स्वभाव, त्यांचा व्यवहार सावकाराला माहिती होता. त्यामुळे त्यांनी 2 लाख रुपये सदाभाऊंना अदा केले. त्याच्या नियमाप्रमाणे बॉन्ड पेपरवर शेत गहाणखत लिहून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सदाभाऊंनी ऑपरेशनची सर्व रक्कम तातडीनं जमा करून टाकली. मुलाचं ऑपरेशन झालं. ते यशस्वी पार पडलं. आठवडाभर अभिमानला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं. 3 लाखांवर खर्चाचा आकडा गेला होता. अभिमानचा जीव वाचला, पण त्याला पूर्वीसारखी कामं होईनाशी झाली. तो शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत झाला होता. तो सतत झोपून राहायला लागला. महिन्याकाठी दवाखान्याचा खर्च आणि तपासणीचा खर्च सुरूच होता. इकडे महिना होताच अंबादासचे व्याजाचे पैसे द्यावे लागत होते. दवाखान्याचा खर्च, घर खर्च, अधिक सावकाराचं व्याज, यामुळे सदाभाऊंची आर्थिक परिस्थिती खिळखिळी झाली. आर्थिक अडचणीत असल्यामुळे तो आपल्या नातेवाईकांकडे वेळोवेळी पैशाची मागणी करत असे. त्याच्या खचलेल्या परिस्थितीमुळे आपल्याला झळ नको म्हणून त्याच्याकडे नातेवाईकही येईनासे झाले. थोरल्या मुलाला पैसे मागण्यात अर्थ नव्हता, कारण त्याच्याच प्रपंचात त्याला पैसा पुरत नव्हता. हळूहळू वर्ष सावकाराचे व्याजाचे हप्ते थकायला लागले. व्याजावर व्याज चढायला लागलं. अशातच 5 वर्ष गेली. 2 लाख घेतलेली रक्कम आता 6 लाख झाली. सदाभाऊंना दुसरा कोणताही आधार नसल्यानं ते 6 लाखांचं देणं देऊच शकत नव्हते. अखेर त्यांनी लिहून दिलेली शेती विकण्याचा निर्णय घेतला. त्याशिवाय गत्यंतर नव्हतं. पत्नी आणि मुलांचा विचार घेतला. सुमन म्हणाली, अहो तुम्ही जमिनी काय निघाला सा? आपली आजा पंजाची इस्टेट आहे ती, त्याच्यावर तर आपली पोटं भरली. काळ्या काळजावाने ही जमीन विकून आपण खायचं काय? अगं मग तोच सांग ना, त्या अंबादासचं 6 लाख कसं फेडू बरं? सारखा मागायला माणसं पाठवतोय, कुठं गावात भेटला तर हटकतोय, 4 लोकात बोलवून अपमान करतोय त्यो. अव पर एकदा गेलेली जमीन पुनिंदा घेणं होईन का आपल्याला? माझं आणि सुनबाईचं डाग्या उरलं सुरलं आणि त्या सावकाराचं मड बसवा. अगं पर तुमच्या डागाचं किती आहे त्याला असं?
आधीच दोघींचं डाग टाकल्या तिकून अभिमानच्या दवाखान्याला. आता झाडून सगळं डाग इकलं तरी 50,000 बी नाही यायचे. ते त्या सावकाराच्या काताला बी पुरायचे नाही ती. पण काय बी झालं तरी मी जमीन इकू देणार नाही बघा. आपलं काय आता झालंय गेलंय. 2 लेकांना 2 शेतं द्यायची आहेत आपल्याला. ही जमीन इकली तर गावातली लोकांना पाहुणं रावळं तोंडात शान घालतील की आपल्या. अगं ते तर हत्या बी घालतातच की. त्या अंबादास सावकाराची बोलायची भाषा मला गावात राहू द्यायची नाही. लय कसनुसं बोलतोय मला त्यो. मला सहन नाही होत ग त्याचं बोलणं. बाप जन्मात कोणाचा सबूत ऐकून नाही घेतला मी. तुमचं काय तुम्ही घरात बसतायसा. तोपच्या तोंड पुढं मला जावं लागतंय. अहो मग बँकेत बघा की काय मिळतात का पैसे ते. अगं बँकेचा बी बोजा आहेच की शेताव. हिर पाडायच्या येळेला एक वेळ काढलं होतं की कर्ज. ठिबक सिंचनाच्या येळी एका बँकेचं काढलं होतं. आता बँक पुढं बी उभं राहू देणार नाही ती. आपल्या आईबापाचा संवाद अभिमान अंथरुणात पडून ऐकत होता. तो कसा बसा बाहेर आला आणि वडिलांना म्हणाला, अण्णा अण्णा इतकी कर्ज कशा पाय काढताय. तुम्ही जमीन काय निघालायसा. मग जमीन गेल्यावर आम्ही कुठं जायचो. अरे बाबा मला काय हाऊस आहे का कर्ज काढायची. तुझ्या दवाखान्याला इतका मोठा खर्च झाला. त्याचंच आता इतकं मोठं देणं होऊन बसलंय. अभिमान देणं घेणं आणि पैशाच्या व्यवहारापासून दूर असल्यामुळे त्याला हे देणं कशामुळे झालंय हे ज्ञात नव्हतं. तो व्यवहार शून्य होता. तो म्हणाला, अहो पर आपण जमिनी काय निघालायसा. मग माझ्या बायका पोरांनी काय भेका मागायचे का पुढं. अरे बाबा अभिमान तू बस की गप. तुला यातलं काय कळत नाही. गप का बसू. गप का बसू. अरे तू जमीन इकली तरी मी गप बसू. म्हातारा झालाय. तुला काय अक्कल बिक्कल दिली नाही का देवानं. हा असं म्हणून तो वडिलांच्या अंगावर धावून गेला. आईने पत्नीने त्याला कसं बसं आवरलं. पण ही गोष्ट सदाभाऊंच्या काळजावर वार करून गेली. ज्याचा जीव वाचवण्यासाठी इतका खटाटोप केला. अंगावर सावकाराच्या देण्याचा डोंगर उभा करून घेतला. ज्याला आपण म्हातारपणाची काठी मानलं तोच लेक चक्क अंगावर मारायला धावून आला. सदाभाऊ रागारागात बाहेर निघून गेले. झपाझप चालून त्यांनी शेत गाठलं. विहिरीवर गेले. एकीकडे सावकाराचा तागादा आणि दुसरीकडे बायको मुलाचा विरोध या कात्रीत ते सापडले होते. काय करावं त्यांना सुचत नव्हतं. पोराला वाचवण्यासाठी कर्ज काढलं आणि तोच पोरगा आपल्या अंगावर धावून आला. 7 जन्माचा सोबत देणारी पत्नीही आपल्याला या जन्मी सोबत देईनाशी झाली. अंबादास सावकाराचा गावात वावर असल्यामुळे त्यांना गावातही जाऊ वाटण असं झालं. सारा गाव त्यांचा आदर करायचा. अंबादास मात्र त्यांचा पैसे मागून वेळोवेळी पाणउतारा करायचा. त्याची पुढची मागणी तर खूप विचित्र होती. ती पूर्ण करणं सदाभाऊंना अशक्य होतं. त्यांनी शेवटचा मार्ग म्हणून मृत्यू सुखाचा वाटायला लागला. निदान आपण गेल्यावर तरी या कटकडीतून सहज सुटू अशी आशा त्यांच्या मनात निर्माण झाली. संथपणं पावलं टाकत सदाभाऊ शेतात गेले. शेताच्या आजूबाजूला कोणी माणूस नव्हतं. त्यांनी आपला फेटा काढला. विहिरीत वाकलेल्या झाडाच्या मजबूत फांदीला त्यांनी फेट्याचं एक टोक बांधलं. दुसऱ्या टोकाचा फास तयार करून गळ्यात अडकवला. त्याच्या गाठी घट्ट आहेत का याची पुन्हा पुन्हा खात्री करून सदाभाऊंनी आपलं शरीर अलगद विहिरीत झोकून दिलं. ते जिवंत शरीर विहिरीतच गिरक्या घेत झोके घ्यायला लागलं. सदाभाऊ वेदनेनं पाय झाडायला लागले. फेट्याच्या गाठी मजबूत असल्यानं सदाभाऊंचं शरीर हळूहळू थंडावलं. हालचाल स्थिर होऊन त्यांचं शव विहिरीत लोंबायला लागलं. झाडावरील पक्ष्यांच्या उडून जाण्याचा एकच गलका उठला. रानात राखणासाठी असलेला खंड्या कुत्रा अस्वस्थ होऊन इकडे तिकडे भुंकत पळत होता. विहिरीत डोकावून तो मालकाला पाहत होता. आपला मालक संकटात आहे हे त्याला कुणाला तरी सूचित करायचं होतं म्हणून तो तिथल्या तिथे भुंकत इकडे तिकडे सुरफाट्या खेळल्याप्रमाणे पळत होता. त्याच्या दृष्टिक्षेपात कुणीही माणूस दिसत नव्हतं.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली, पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या. बातमीत म्हटलं होतं, शासन, लोकप्रतिनिधी आणि सेवाभावी संस्थांच्या मदतीचा ओघ. आमदार, खासदार, पालकमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्षांसह अनेक मान्यवरांनी केलं आत्महत्याग्रस्त कुटुंबाचं सांत्वन. मदतीची रक्कम गेली 20 लाखांच्या वर. श्रोते हो, ही होती राजेंद्र भोसले यांची BAच्या अभ्यासक्रमासाठी निवडलेली कथा सुटका. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा. कथेचा हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम साहित्यासह. तोपर्यंत नमस्कार मित्र.